मंडळी नमस्कार. नमस्कार. आज आपल्या SRT शाळेमध्ये वर्धा जिल्ह्यातून बरेचसे शेतकरी आलेले आहेत. तर हे शेतकरी सुरुवातीपासूनच वर्धा जिल्ह्यातले शेतकरी आपल्या शेती शाळेला येत आहेत. हे सगळे उत्कृष्ट शेतकरी आणि उच्च शिक्षित शेतकरी आहेत. तर आज आपण त्यांचा परिचय घेऊ आणि त्यांना SRT कडे का वळावंसं वाटलं असं विचारू. नमस्कार, आपलं नाव सांगा आणि आपण SRT शेती शाळेसाठी का कसं काय आलं ते सांगा. माझं नाव पप्पू पटेल आहे. मी राहणार देवळी, जिल्हा वर्धा. आता SRT म्हणजे काळाची गरज वाटली, कारण शेतीमध्ये दरवर्षी तोटा येत आहे. बाजारभाव, निसर्ग हे चॅलेंज आपल्या पुढं असताना पण आपण कुठंतरी एक चांगला मार्ग निघाला पाहिजे. आता जे आपल्या हातात आहे तेच आपण करू शकतो. सध्याच्या परिस्थितीत घरचं बियाणं ठेवणं हे आपल्या हातात आहे. कृषी केंद्राचा खर्च, बियाण्यावरचा खर्च, मजुरावरचा खर्च आणि पिकाचं बाजारभाव हे आपल्या हातात नाही. मग आपण शेतीचा खर्चच कशी कमी करता येईल त्याच्यावर फोकस केला. त्याच्यामुळे आपण घरचं बियाणं ठेवतो. बायोमास कसा झाला पाहिजे आणि पाण्याचा ओलतीचा खर्च जे आपण पारंपरिक पिकांमध्ये आणि याच्यामध्ये कमी पाणी लागते. म्हणजे यांनी आता सांगितल्याप्रमाणे गहू आम्हाला 7 ते 8 पाणी लागते. पारंपरिक पद्धतीने आम्ही गहू घेतो. यांच्या पद्धतीनं 5च पाणी लागले. म्हणजे 5 पाण्याचा खर्च आणि तो विजेचा ह्या सर्व खर्च जर विचार केला तर आपल्याला 5 पाण्यामध्ये जर 10 आणि 15 पोते पारंपरिक मुळे बी आपल्याला 15 पोते होत आहे आणि यांच्या पद्धतीने केल्यानंतर बी आपल्याला 15 पोते गहू होत आहे. तर तो खर्च आपला वाचला ना. त्याच्यानंतर बियाण्याची खूप बचत होत आहे. आम्ही 30 ते आता मी ते 40 किलो मिनिमम आपण गहू पारंपरिक पद्धतीने पेरल्या जाते. 60 जसं उशीर झाला तसं आम्हाला 5 किलो बियाणं वाढवावं लागते. त्याच्यासोबत सांगितल्याप्रमाणे खताचे डोजेस पण वाढवावं लागते. तर हा खर्च 5 किलो बियाणं किंवा एकरभर केला तर 20 किलो बियाणं. आता पाव एकरामध्ये तुम्हाला 5 किलो लागलं, आम्ही 1 एकर केलं तर 20 किलो बियाणं. तर हा खर्च वाचला ना आणि रासायनिक खताचा खर्च वाचला. तर हे शेती खरंच परवडण्याला की आणि काळाची गरज आहे. आता शेतकऱ्याच्या हातात आहे सध्या परिस्थिती त्याच्यावरच आपण फोकस करून त्याच्यावर कार्य करायला आपण इथपर्यंत आलो. आणि याच्यानंतर बी अजून आम्ही बी याचा प्रसार आणि प्रचार करू. आणि शेतकऱ्यासाठीच आपल्याला हे सगळं करायचं हा मुख्य विषय आपला शेतीचा आहे. तुम्ही आपलं नाव सांगा आणि 2 शब्द सांगा. नमस्कार, माझं नाव हरिदास बोरकर, राहणार शेगापूर, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा. आज आम्ही उमेशराव पोदरेच्या शेतामध्ये SRT शेती बघायला आलो. त्यामध्ये आपला शेतीचा जो खर्च होतो, लागवडीपासून मशागतीचा खर्च होतो, लागवडीचा खर्च होतो, हा खर्च आपण शेतकरी कसे वाचू शकतो. कारण नांगरणीवर आपला निंदणीवर हा मोठ्या प्रमाणात खर्च येतो. हा खर्च आपल्याला वाचवण्यासाठी SRT काळाची गरज आहे. ही काळाची गरज ओळखून उमेश भाऊने आपल्याला इथं प्रात्यक्षिक पण दाखवलं. त्या पद्धतीने आपण शेती करावं असं माझं सर्व शेतकऱ्यांना सांगणं आहे. आपलं नाव सांगा. माझं नाव अनिल सुधाकर चापले, बुरकुनी, तालुका हिंगणघाटमधून आलेलो आहो. हे शेती पाहून बाकी आपल्या शेतीकडे वळावं असं कधी वाटणारच नाही असं आज दिसलं आणि हे शेती करणं ही काळाची गरज आहे हे मला वाटतं आहे आणि हे मी करणार आहे. मी पप्पू टावरी, देवळी. काहीतरी नवीन पाहायच्या उद्देशानंच आलेलो आहे. वारंवार फिरतो परंतु उत्तर कुठंच भेटत नाही. इथं थोडं बहुत तरी वेगळं मिळालं. काही प्रॉब्लेम आहे, अजून शंका आहे, पण त्या शंका निरसन जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत होणार नाही. बाकी छानच आहे. बाकी धन्यवाद. आपल्याला बाकी उत्पादन घेण्यापेक्षा आता समोरच्या पिढीला समजा आपण पैसे तर देऊ शकत नाही शेतकरी, पण एक चांगली सुपीक जमीन समोरच्या पिढीला आपण या SRT मार्फत देऊ शकतो. याच्याबद्दल सगळ्यात एकमत आहे की नाही. जमीन नसेल तर आपण उत्पन्न कोणाच्या भरोश्यावर घेणार आहोत. आणि दिवसेंदिवस आपली परिस्थिती आता रासायनिक कार्बन किती आहे? 1% जवळपास आलेला बिलकुल. कारण तुम्ही सुगंध सांगतो, तुम्ही जर हेच माती तपासायला नेली तर 3 रिझल्ट येतील हे लिहून देतो. एक पुन्हा महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही सगळे एकटा माणूस इतक्या लोकांना खूप मोठा वेळ देता आपला जीवनातला, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण कोणी पैशासाठी खूप सारे लोक पैशाच्या मागे धावतात. एवढं मोठं द्यासाठी आपल्याकडून 500, 2000, 5000 चांगली शेती करून चांगली शेती करून आणि एवढा मोठा वेळ देणे खूप गरज आहे. बरं, आता आम्हाला 5 पाण्याच्या ठिकाणी 8 पाणी द्यायला लागत. 8 पाण्याला 8 दिवस आमचे वेळ वाया गेले. आपल्याला 2 एकर गहू आता 20 एकराला विचार धरून घ्या. 3 माणसं सारखे 3 मोटरी मागा आहे आणि मी खंब्यावर गेला का गेली का म्हणजे असे आम्ही 4 माणसं गुंतून आहोत. तर ते उपलब्धता आपली कमी झाली ना. बरं, धन्यवाद. तुमचा वर्धा जिल्हा आल्याबरोबर थांबा, किती एकदा जाऊ.